पुण्याहून निघताना मनात एकदा विचार आला होता की तुम्हाला फोन करून विचारावं, बाय चान्स तुम्ही पुण्यात आहात का मागल्या वेळेसारखे. म्हणजे अहो म्हणजे मला लिफ्ट मिळाली असती ना, होम पिकअप आणि होम डिलिव्हरी, ती फुकट. नाही, मी पुण्यात नव्हतो आज. नाही पण तुम्ही स्वतः याची गरज नव्हती. गाडी असते ना हडपसरच्या गॅरेजमध्ये. मागल्या वेळी गाडीमध्ये रिकामी आली पुण्यात. कोणी सांगितलं तुम्हाला? अहो पुण्याच्या पेपरला बातमी होती. मी गंमत केली हो. हा विक्रम बोल. मगाशी तू काय बोललीच नाहीस. कोणी होतं का समोर? विक्रम, अरे मगाशी मी नाही, बाबांनी फोन उचलला. काय? तू नेमकं काय बोललास? मी म्हणालो, स्वीटहार्ट तू चिडलीस का माझ्यावर? त्यांनी ऐकलं का? काही बोलले का ते? ते म्हणाले मी फोन उचलला पण त्याआधीच तो कट झाला होता. नाही पण विक्रम, त्यांना कळलं असेल का रे? किंवा कळूनही न कळल्यासारखं करतायत. आता तुला कळणार कसं की त्यांनी माझं बोलणं ऐकलं की नाही? हे बघ, मी बघते काय करायचं ते. यू डोंट वरी. ऑलराईट, आपण उद्या बोलू. बाबा, तुमच्याशी एक बोलायचं होतं. गेली काही दिवस एका अननोन नंबरवरून मला ब्लँक कॉल्स येत आहेत. कोणीतरी जाणून बुजून मला त्रास देतोय. आता तर चक्क तो माणूस माझ्याशी फोनवर बोलला. काय म्हणाला? असंच काहीतरी फालतू. हाय स्वीट हार्ट, कशी आहेस? अजूनही चिडली आहेस का माझ्यावर अँड ऑल. परत फोन आला तर सांग मला. उद्या जाऊन पोलिसात तक्रार देतो. आणि टेन्शन घेऊ नकोस तो. कोणीतरी रस्त्यावरचा मवाली असेल. हो बाबा, माझ्या मनात असंख्य प्रश्न आहेत पण त्या प्रश्नांची उत्तरं आता मला मिळणार नाही आहेत याची खात्री पटली माझी. पुण्याला आपली गाडी कोणत्या गॅरेजमध्ये होती? गाडीत गोव्याच्या टोल रिसिप्ट्स कशा मिळाल्या? त्या गॅरेजवाल्याशी, त्या मेकॅनिकशी तू नेमकं काय बोललास? त्या गॅरेजचं नाव आहे इक्बाल ऑटो गॅरेज. आज सकाळीच मी त्याला फोन केला आणि खूप झापलाय. उर्वशीकडनं मला त्याचा नंबर मिळाला. हो तर तुला नंबर देतो, खात्री पटवून घे. विक्रम आणि नैनामध्ये गेले काही दिवस एक विचित्र तणाव निर्माण झालाय. असं? तुला काही बोलली ती? ती बोलली नाही, माझं आपलं ऑब्झर्वेशन. अलीकडे तू तुझे डोळे कधी तपासलेस का? त्याचा काय संबंध इथे? काय, डोळ्याचा नंबर वाढला ना की नको त्या गोष्टी स्पष्ट दिसायला लागतात म्हणून विचारला. हे बघा, माझे डोळे चांगले धडधाकट आहेत. मला जे वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं. ऐकायचं असेल तर ऐका, नाही तर सोडून द्या. वनिता, त्यांचं आयुष्य आहे, ते बघून किती. नाही झेपलं तर आपल्याला येऊन सांगते. मला एक सांग, अनन्याला ब्लँक कॉल्स येतात हल्ली, हे तिनं तुला सांगितलंय का? नाही, काही बोलली नाहीये ती मला. साधारण तिच्या मनात काही आलं की पुढच्या काही मिनिटातच तुझ्या कानात असतं ते. काय ना, खूप दिवसात आमचं निवांत असं काही बोलणंच झालं नाहीये ना. कुठल्या तरी इसमाचे तिला ब्लँक कॉल्स येतात. काल पहिल्यांदा त्याचा कॉल आला, तो मीच घेतला. आज ओळखीचा वाटला. म्हणजे रोजच्या जाणाऱ्या येणाऱ्यातला माणूस नाहीये, पण मी हा आवाज एकदा ऐकलेला आहे. आणि नेमकी अशा वेळेला स्मरणशक्ती दगा देते. का राग येतो की नाही स्वतःचा? कॅप्टन, तुम्ही उगाच स्ट्रेस घेऊ नका. नाही, या आवाजाचा मालक शोधून काढल्याशिवाय मला चैन पडणार नाही. काही झालंय का रे ना? कुठे काय? माझी वृक्षपणे का बोलतेस? ड्रायव्हिंग करून आले ना, थकले जराशी. ड्राईव्ह तर मी करत हवं. तुला सवय आहे विक्रम. ठीक आहे, मी आलोच, शॉवर घेऊन येतो. या सरलेल्या वर्षातलं प्रत्येक मिनिट, प्रत्येक सेकंद मी या क्षणाची वाट पाहण्यात घालव. तुझी शपथ. गुंतता